आज आपण पाहणार आहोत की आपलं जे बँक खात्याला आधार लिंक आहे का नाही, डी-बी-टी आहे का नाही, ते आपण घरी बसून आपल्या फोनवरून कसं चेक करू शकता, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर ह्या चॅनलवर तुम्ही प्रथमतः पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशी नवनवीन व्हिडिओ, नवनवीन अपडेट आपण सतत ह्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर नक्कीच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा. त्याच्या थ्रू तुम्हाला हे कळेल की आपला नवीन जो व्हिडिओ आला आहे तुम्हाला लवकरात लवकर त्याची इन्फॉर्मेशन भेटून जाईल. तर चला आपलं जे मेन टॉपिक आहे आपण त्या मेन टॉपिकवरती वळूया. तर तुम्हाला आता माहिती असेल संजय गांधी निराधार जे दिव्यांगांना भेटते ते आणि लाडकी बहीण योजना जी आहे त्याचं पूर्ण जे अमाऊंट आहे त्याचे जे सरकारी जे काही स्कीमचे पैसे येतात किंवा जे शेतकऱ्यांचे पैसे येतात ते सगळं काही जे आपल्या जो आधार लिंक आहे आधार लिंकला जे बँक अकाउंट आहे त्याच्यामध्येच पडतात. तर त्यामुळे काही जणांचं बँक अकाउंट लिंक असतं, काही जणांचं बँक अकाउंट लिंक नसतं आधार कार्डला. तर आपण हे व्हिडिओमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. सगळी डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. तर सिम्पली तुम्हाला तुमच्या फोनमधून किंवा तुमच्याकडे जे लॅपटॉप वगैरे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक ब्राउझर कोणतं पण ओपन करायचं आहे, जसं की गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोर जे तुम्ही यूज करता ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला मी तर वरी दाखवतो वेबसाईट, जे की ऑफिशियल वेबसाईट आहे ह्याची आधार कार्डची. तर त्याच्यात तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये दुसरा पण मेथड आहे, ते दुसरा आहे तुम्हाला नेक्स्ट टाईममध्ये मी नक्कीच सांगेन. ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला आधार असेल तर सर्च बॉक्समध्ये टाकायचं आहे. आधार टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट येते, मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी समोर बघू शकता आधार क्लिक केल्यानंतर UIDAI हे जे लिंक आहे तुम्हाला ह्या लिंकवरती ओपन करायचं आहे. ही लिंक तुम्हाला ह्या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे. तर आपण ह्या ठिकाणी लिंक आहे ओपन करून घेऊया. त्यानंतर तुम्हाला लँग्वेज चूज करायची आहे की तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये जी आधारची डिटेल्स बघायची आहे, आधारचं सगळी डिटेल्स या ठिकाणी वाचायची आहे. तर आपण इंग्लिश या ठिकाणी चूज करत आहोत. इंग्लिश ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी पूर्ण ओपन होते. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. तर जे काही पूर्ण अपडेट वगैरे आहे तुम्ही सगळे ह्या ठिकाणून पाहू शकाल. तर सगळी डिटेल्स तुम्हाला ह्या ठिकाणून त्याची KYC किंवा बाकीचं जे तुम्हाला जो आधार कार्ड आहे ते पण तुम्ही ह्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. बाकीची डिटेल्स पण तुम्हाला ह्या ठिकाणी PVC आधार कार्ड पण डाउनलोड करू शकता. तर जो आपला मेन मुद्दा आहे ते आपण ह्या ठिकाणी कव्हर करूया, त्याच्यावरती वळूया. त्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येतो. हा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला पाहायचा आहे, सगळं बघायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी खाली लॉग इन हे बटन दिसत आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला थंब दिसतो त्या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी मी हायलाईट करून दाखवतो की त्याच्या थ्रू तुम्हाला इझी होईल लॉग इन. ह्या ठिकाणी पाहू शकता लॉग इन ह्या बटन या ठिकाणी आलेलं आहे. तर लॉग इन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे किंवा मी तुम्हाला या ठिकाणी जो कर्सर आहे कर्सर मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. हा कर्सर तुम्हाला इथं दिसत असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या ठिकाणी एक नवीन इंटरफेस ह्या ठिकाणी ओपन झालेला आहे. ह्या ठिकाणी जो आपला आधार कार्ड कार्ड क्रमांक आहे तो तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये हे एक तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यासाठी तुम्हाला जे आपलं आधार कार्ड आहे आधार कार्ड त्यांना तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो लिंक असला पाहिजे. मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याच्यावरती OTP येतो. OTP आपल्याला या ठिकाणी OTPने व्हेरीफाय करावे लागते. तर यासाठी तुमचा जो आधार कार्ड आहे, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं हे खूप गरजेचं आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्हाला ह्या ठिकाणी OTP येईल. OTPची डिटेल्स या ठिकाणी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी आधार कार्ड टाकून घेतो, आधार कार्डचा नंबर. आणि ह्या ठिकाणी जो कॅप्चर तुम्हाला ह्या ठिकाणी खाली दिसत आहे, हा कॅप्चर तुम्हाला ह्या ठिकाणी फिल करायचा आहे आणि सेंड OTP ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी OTP तुम्ही पाहू शकता. तर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस येतो जे की तुम्हाला ह्या ठिकाणी मी दाखवतो. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण ह्या ठिकाणी OTP टाकलेला आहे आणि OTP ने ह्या ठिकाणी वरी आधार कार्डचा क्रमांक टाकलेला आहे. त्यानंतर खाली आपण जो इथं कॅप्चर जो दिला होता तो कॅप्चर पण आपण या ठिकाणी टाकून घेतला आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला लॉग इन विथ OTP ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मी ह्या बटनावरती क्लिक करतो.
जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी हा OTP आलेला आहे. तर OTP आहे हे आपण ह्या ठिकाणी टाकून घेऊया. ह्या ठिकाणी तुम्हाला टाइम लिमिट दिली जाते, त्या टाइम लिमिटमध्ये टाकायचं आहे, नाहीतर तुम्ही परत एकदा OTP घेऊ शकता, मागवू शकता आणि परत तुम्ही या ठिकाणी OTP टाकू शकता. जो OTP आलेला आहे तो OTP ह्या ठिकाणी मी टाकून घेतो. तर ह्या ठिकाणी पाहू शकता तो OTP आपण टाकला आहे. OTP ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आहे. हा OTP तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी 918862 हा OTP आलेला आहे. तर आता आपण लॉग इन ह्या बटनावरती क्लिक करूया. तर इथं पाहू शकता आपण सक्सेसफुली ह्या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. तर यामध्ये आपली पूर्ण डिटेल्स ह्या ठिकाणी दाखवत आहे. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला जे काही डिटेल्स आहेत ह्या ठिकाणी दाखवतो, किंवा काही काही इम्पॉर्टंट डिटेल्स आहे ह्या ठिकाणी तुम्ही तुमचं आधार अपडेट पण करू शकता, किंवा डाउनलोड आधार, आणि ह्या ठिकाणी आधार PVC कार्ड आहे ते अप्लाय करू शकता. आणि पूर्ण जे आधार कार्डचे काम वगैरे आहेत पूर्ण तुम्हाला ह्या वेबसाईटवरती होऊन जातील. पण जो आपला मेन टॉपिक आहे तो टॉपिक आपण ह्या ठिकाणी आपला हे आहे की आधार आपलं सीडिंग आहे का नाही, म्हणजेच बँकला आपलं आधार कार्ड लिंक आहे का नाही, त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता तिथं 6 नंबरचा जो तुम्हाला दिसत आहे आधार, ह्या ठिकाणी आधार बँक सीडिंग त्या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता. मी याला हायलाईट करेन. तर हे जे तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे बँक सीडिंग स्टेटस, तर बँक सीडिंग जी ह्या ठिकाणी तुम्हाला स्टेटस दाखवत आहे ह्याच्यावरती सिम्पली तुम्हाला ओके करायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी परत तुम्हाला ह्या ठिकाणी हायलाईट करतो. ह्या ठिकाणी बँकेचं चिन्ह तुम्ही बघू शकता, बँकेचं चिन्ह दिसलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या ठिकाणी आधार सीडिंग ह्या ठिकाणी परत एकदा मी त्याला हायलाईट करून देतो, तुम्हाला चांगलं समजेल. तर ह्या ठिकाणी तुम्हाला जे आधार सीडिंग आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून दाखवतो. तर ह्या ठिकाणी पाहू शकता हे अशी डिटेल्स ह्या ठिकाणी तुमच्या समोर येते. तर ह्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी जे राईटचं चिन्ह दिलेलं आहे ह्याचा अर्थ असा आहे की तुमचं जो आधार कार्ड ह्या ठिकाणी बँकेशी लिंक आहे, आधार लिंक ह्या ठिकाणी तुमचं आधार सीडिंग आहे. तर त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल आधार नंबर. तर ह्या ठिकाणी आपला जो आधार नंबर असतो ह्या ठिकाणी पाहू शकता. ह्या ठिकाणी आधार क्रमांक दिलेला आहे, जो लाभार्थी आहे त्यांचा ह्या ठिकाणी आधार क्रमांक आहे. तर हे आधार क्रमांक तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ह्याच्या खाली ज्या ठिकाणी तुमच्या ज्या बँकेला तुमचं आधार सीडिंग आहे त्या ठिकाणी तुम्हाला आधार सीडिंग या ठिकाणी डेटस दिसत आहे, जे की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी आधार सीडिंग केलेलं आहे, जे की ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI मध्ये त्यांनी आधार सीडिंग केलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही हेच बघू शकता, हे जे ग्रीन कलर मध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे, हे जे ऍक्टिव्ह दिसत आहे तुम्हाला ह्या ठिकाणी, ऍक्टिव्ह तुमचं म्हणजे हा सध्या लिंक आहे आणि ऍक्टिव्ह आहे. काही काही ठिकाणी हे ऍक्टिव्ह आहे ना, ह्या ठिकाणी पेंडिंग वगैरे दाखवतो, मला बाकीची डिटेल्स ह्या ठिकाणी दाखवतंय जेव्हा तुमचं लिंक नसते तेव्हा. आणि ह्या ठिकाणी जे तुम्हाला ह्या ठिकाणी जे राईटचं चिन्ह दिसतंय आणि तुमचं तर ह्या ठिकाणी लिंक नसेल तर ह्या ठिकाणी असं नो म्हणून असं रॉंगचं चिन्ह ह्या ठिकाणी दाखवलं जातं. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही लास्ट अपडेट डेट तुम्ही पाहू शकता. तर ह्यांनी जे अपडेट केलेलं होतं तुम्ही डेट्स पाहू शकता ह्या ठिकाणी 2/10/2024 मध्ये ह्यांनी आधार लिंक केलेला आहे. 2/10/2024 मध्ये ह्यांनी आधार लिंक या ठिकाणी आपल्या बँकेशी सीडिंग केलेली आहे. तर त्याची डिटेल्स या ठिकाणी दिसत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. तर हे सगळी डिटेल्स या ठिकाणी तुम्ही पहा. आणि याच्यामध्ये असं तर तुमचं असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी तुमची जी पेन्शन आहे संजय गांधी निराधार, किंवा जे आपल्या लाडक्या बहिणीचं जी अमाऊंट होते, पुन्हा कोणचे पण जे गव्हर्नमेंट कोणचे कोणत्या पण जे स्कीमचे पैसे येतात ते पूर्ण ह्याच बँकेमध्ये येत असतील. जेव्हा तुम्ही तुमचं आधार सेविंग चेक कराल तर ह्या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव आहे त्याच बँकेमध्ये तुमचे पूर्ण अमाऊंट येत राहते. ज्या ठिकाणी आपलं आधार लिंक आहे त्या ठिकाणीच आपली पूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी येत असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हे सगळी डिटेल्स या ठिकाणी तुम्ही प्रॉपर बघून घ्या आणि त्याच्या थ्रू तुम्ही मग फाइंड करू शकाल की तुमचं कोण्या ठिकाणी आधार लिंक आहे. आणि त्याच तुम्ही बँकेमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट करायचा आहे की ह्या ठिकाणी आमचे जे गव्हर्नमेंटची स्कीम वगैरे आहे ह्या अकाउंटवरती पडलेला आहे आणि ह्या बँकेमध्ये पडलेला आहे. तर हे सगळी डिटेल्स तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगू शकता आणि ह्याच बँकेमध्ये माझं आधार लिंक आहे, आधार सेडिंग माझं ह्या ठिकाणी आहे, असं तुम्ही ह्या ठिकाणी बोलून जे काही तुमचं अमाऊंट आहे ते घेऊ शकता. तरी तुम्हाला मी आय होप समजतो की पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कळाली असेल. तरी पण ह्याच्या रिलेटेड काही पण तुम्हाला डाऊट वगैरे आला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचा पूर्ण आन्सर देईल. आणि किंवा हेच असो किंवा तुमच्या मनामध्ये दुसरे कोणते डाऊट आले तरी पण तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आपण आता जो तुमचा मेन टॉपिक होता आपण ह्या ठिकाणी कव्हर केला, आपण पुढे थोडंसं पाहूया.
आय होप जे पूर्ण आपण इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणी बघितलं आहे आधार सेडिंगची डिटेल्स, आय होप तुम्हाला प्रॉपर लक्षामध्ये आली असेलच अशी मी अपेक्षा करतो. किंवा आणखीन काही तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये काही समजलं नसेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. किंवा ह्याची लिंक्स तुम्हाला सापडत नसेल तर जो आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये मी जे लिंक्स आहेत मी सगळे टाकत असतो. तिथून पण तुम्ही ह्या लिंकवरती येऊ शकता आणि बाकीची डिटेल्स आहे ते फॉलो करू शकता. आय होप तुम्हाला आजचा जो इम्पॉर्टंट एक युजफुल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे आपले जवळचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत किंवा ज्यांचं आधार कार्ड लिंक नाही आहे, ज्यांना आधार कार्ड स्टेटस चेक करायचा आहे, जशा लाडक्या बहिणी किंवा जे कोणी गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे घेतात, तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि तुमच्या मनामध्ये डाऊट आला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता मला. आणि नक्कीच आणखीन काही तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही तुमचे प्लॅन्स वगैरे मला सांगू शकता. किंवा कोणत्या स्कीमची तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच विचारा. तर चला, परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.